म्हातारा हे काय जेवण चाललं, कसं होतं जेवण? जेवणाचा नादच नाही करायचा मंडळी, एकच नंबर रस्सा आणि पालातील जेवण. कोणतं कोणतं मटण भेटते ताजं खायला आणि भाकर भेटती. आपण याचा थोडक्यात आज सविस्तर असा आढावा घेऊया. राम राम. पोटभर जेवण 300 मध्ये. कोणत्या कोणत्या प्रकारचं मटण भेटतं तुमच्याकडे? मटण, अंडा कढी. अजून व्हेज मध्ये मंडळी ताजं ताजं बोकडाचं मटण आणि हा रस्सा, सुखा तांबडा पांढरा रस्सा सुद्धा मिळतो. ताजी अशी चुलीवरची भाकर आणि राईस. राईस कोणता वापरता? कोलम. तुम्हाला काय हजरी? 500 रुपये. 500 रुपये रोज खाऊन पिऊन. हो. कोणतं मटण खाता? बकऱ्याचं. अस्सल बोकडाचं मटण. असं खायचं असलं तर कुठे यावं लागतंय? इथंच. मंडळी इथंच यावं लागतंय. आम्हाला ॲड्रेस माहीत नाही आणि मामांना सांगायचं नाही. किती वर्षापासून दादा हा व्यवसाय करता? 30 वर्ष झालं. वडिलोपार्जित व्यवसाय हा. हॉटेल पालातील जेवण हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार मंडळी. आणि बाजारामध्ये असं जेवायला भेटतं घरच्यासारखं. आई किती किलो मटण आणता? 30 किलो. आणि चिकन 10 किलो. आजचा गल्ला किती? अहो, स्वतःच्या मेहनतीच्या जीवावर किती रुपये कमवतात हे सुद्धा महाराष्ट्राला कळालं पाहिजे. एवढ्या उन्हामध्ये गरमीमध्ये काम करणं सोपं नसते आणि परिवार चालवणं सोपं नसते. या ठिकाणी खवयांची गर्दी सुद्धा जमलेली मंडळी पाहू शकता. दादा कसं आहे जेवण? मालक विचारू नका, आपल्याला हमेशा कमेंट येतात. तरी सुद्धा एक कपडा लावून केवढ्याचा व्यवसाय करता येतो आपल्याला, किंवा महिना किती कमवता येतो? लाख रुपये महिना कमवता येतो. परपंच टंगचंग जगतो आणि खाऊ पण घालतो लोकांना. शेरवा फुकट किती बी खा, शरीराचं काय नाही. भाकर केवढला? तर मंडळी हे आहे स्वतःचा व्यवसाय आणि पालातील जेवण. आमचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मराठी उद्योजकाला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. येऊ का?